हरि ओम. माझं नाव दीपक वागचौरे. मी विजय सरांकडे आता कुंडलिनी योगचा क्लास करत आहे. तर क्लास करताना बरेच छान अनुभव आले आणि शरीरात आणि दैनिक आयुष्यात बदल सुद्धा झाले. तर थोड्या गोष्टी मी आता शेअर करतो. सगळ्यात पहिल्यांदा माझी थोडस जे चिडचिड व्हायची आधी ऑफिसमध्ये किंवा अनस्टेबल राहायचो, तर त्या गोष्टी आता माझ्या बंद झाल्यात. मी स्वतःला असं ऑब्झर्व करतोय की कधी कधी पॅनिक सिच्युएशन येते ऑफिसच्या कामामध्ये. तर मी आता माझं मेंटल पीस असतं, त्याच्यामुळे योग्य ते मार्ग दिसतात तिकडे. दुसरी गोष्ट, सरांनी जसं शिकवल्याप्रमाणे श्वासावर लक्ष द्यायचं. तर पूर्ण प्रयत्न करतो की श्वासावर लक्ष द्यायचं. त्याच्यामुळे एक काम बॉडी राहते आणि माइंडसेट पण थोडंसं शांत राहतं. त्याच्यामुळे चांगले विचार करतात आणि डिसिजन पण चांगले घेता येतात. त्याच्या पुढे काही प्रॉब्लेम्स येतात, तर कधी अशी सिच्युएशन यायची की स्टक व्हायचं की आता काय. पण आता सहसा तसं नाही होत. काही ना काही मार्ग निघतात, त्याच्यामुळे पुढे जायला खूप इझी होऊन जातं. आता शारीरिक बोलायचं झालं तर थोडंसं हलकं जाणवतं. दीक्षा घेताना डेफिनेटली जड जाणवतं. बट नंतर स्वतःला रिअलाइज होतं की बॉडी पेन, जे काही त्रास, जसं मला शोल्डरचा थोडा त्रास होता, तर तो हळूहळू कुठेतरी कमी होत चाललाय. दुसरी गोष्ट, ड्रायव्हिंग माझं थोडंसं लांब आहे रोजचं. तर ते पण आता कमरेचं थोडंसं पेन असायचं, बट ते पण आता काही एवढं जाणवत नाही. आणि आता एक चांगली सवय लागली की जसं अध्यात्म काय असते, सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय. त्याच्यामुळं इव्हन आजच्या युगात अध्यात्म खूप महत्वाचं आहे, हे सरांनी खूपच जास्त चांगल्या पद्धतीने सांगितलंय. तर कधी नवे न म्हणणारे जे मंत्र जे सरांनी शिकवले, ते आता रेग्युलर डेली बेसिसवर प्रवासात म्हणा किंवा ऑफिसमध्ये मोकळा वेळ असेल, घरी मोकळा वेळ असेल, जेव्हाही असेल तेव्हा ते म्हणण्याचा प्रयत्न होतो. त्याच्यामुळे एक अध्यात्माशी कुठेतरी कनेक्ट होतो. ज्या काही आपल्या रूढी परंपरा असतात, जे शिकवलेलं असतं, ते सरांनी चांगले एक्झाम्पल देऊन व्यवस्थित सांगितले की ते नेमकं काय असतं. तर त्याच्यामुळे फरक हा पडलाय की आता देवाची भक्ती करणे, देव मंत्र जप करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता मी रेग्युलर करतो. त्याच्यामुळे कुठेतरी एक स्टॅबिलिटी किंवा शांतता अशी मला स्वतःला खूप फील होते. सो थँक्यू विजय सर. मी खूप आभारी आहे की माझं लक आहे की मी तुम्हाला भेटलो आणि तुमच्याकडून ही दीक्षा मला भेटली. आणि नक्कीच मला याचा खूप फायदा होतोय आणि जसं जसं पुढे रोजची प्रॅक्टिस करता येईल, डेफिनेटली याचा मला खूप फायदा होईल. थँक्यू. आभारी आहे. नमस्कार. माझं नाव सुमित देशमाने. मी प्रॉपर साताऱ्याचा आहे. सध्या पुण्यामध्ये जॉब निमित्त वास्तव्य करतो. अ, तर विजय सरांसोबत मागच्या काही महिन्यांपासून मी कनेक्टेड आहे. पहिले तर सरांचे खूप खूप आभार, की इतकं अमूल्य ज्ञान तुम्ही आम्हाला दिलत आणि ते आम्ही स्वीकारायचं आम्हाला सक्षम बनवलं. कारण विजय सरांची जी शिकवण्याची पद्धत आहे, ती अतिशय सुंदर आहे. प्रत्येक व्यक्तीला म्हणजे ज्या व्यक्तीला काहीच माहिती नाहीये, त्या व्यक्तीला अगदी समजावून सांगणं आणि त्याच्याकडून ते करवून घेणं, हे एक वेगळ्या प्रकारचं स्किल आहे विजय सरांकडं. त्याबद्दल विजय सरांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. दुसरी गोष्ट आता कोर्सबद्दल सांगायचं झालं तर कोर्सचा जो कंटेंट आहे तो अतिशय सोप्या शब्दामध्ये सरांनी सांगितला. त्याच्यामुळं शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती खूप आमूलाग्र बदल दिसून आले, जे की याच्या आधी कधीच जाणवले नव्हते. मनामध्ये एक प्रकारची शांतता आहे. त्याच्यानंतर विचारांची जी इंटेन्सिटी होती, ती खूप कमी झालेली आहे. काम करताना व्यवस्थित कामामध्ये लक्ष लागतंय. ज्या चुका आधी होत होत्या, त्याच्यामुळं कुठेतरी मनामध्ये गिल्ट यायचा. त्या चुकाच आता कमी झालेल्या आहेत आणि गिल्ट नावाचा प्रकार आता राहिलेला नाहीये. दुसरी गोष्ट, भीती मनामध्ये असायची प्रत्येक वेळेला, की कसं होईल, काय होईल? पण आता ती भीती मनामध्ये राहिलेली नाहीये. कुठलीही गोष्ट करताना एक कॉन्फिडन्स मनामध्ये आलाय आणि एक सतत फिलिंग आहे, की काहीतरी आपल्याला सपोर्ट करते. युनिव्हर्स आपल्याला प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मोमेंटला आपल्याला मदत करत आहे. असे एकंदरीत खूप सुंदर अनुभव आहेत. अध्यात्माची आवड पहिल्यापासूनच आहे. पण त्याच्यामध्ये आणखीन पुढं कसं जाता येईल याच्या वेगवेगळ्या टेक्निक सरांनी सांगितल्या. क्लास सकाळी लवकर असायचा, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची तर सकाळी लवकर उठायची सवय लागली. त्याच्यानंतर सरांनी जे प्राणायाम घेतले, जे आसनं करवून घेतली, त्याच्यामुळं शरीराला एक चांगलं वळण लागलंय आणि एक म्हणतो ना रुटीनमध्ये एक सातत्य जे असतं, जे मेंटेन होत नाही कोणाकडून, म्हणजे कितीही प्रयत्न केले. तर आता असं नाही राहिलेलं. आता कुठलंही काम करताना त्या कामामध्ये एक ठराविकता आलेली आहे. साचेबद्धता पण म्हणतो आपण ज्याला, तो आलेला आहे. आणि
काम करत असताना किंवा जे पर्सनल नातेसंबंध असतील ते सुधारण्यास मदत होत आहे. सरांनी छोटे छोटे टास्क दिले होते आम्हाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल की श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे, त्याच्यानंतर मंत्र म्हणायचे आहेत. ते आता म्हणजे इतके छोट्या छोट्या गोष्टींमधून इतकं खूप काही शिकायला मिळालं की खरंच विजय सरांचे आणि युनिव्हर्सचे मनापासून आभार. ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांचे सर्वात पहिले मनापासून आभार. आणि जे माझे क्लासमेट्स आहेत, ज्यांनी जे जे आता माझ्या बरोबर होते, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. कारण तुम्ही नसतात तर हा क्लास एवढ्या उत्साहानं आणि एवढ्या स्फूर्तीनं पूर्ण झाला नसता. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. हा, माझं नाव भारती विकास महाजन. मी म्हणजे कुंडलिनी योग मध्ये आल्यापासून माझे हात म्हणजे स्ट्रेट होत नव्हते, वरती जात नव्हते. त्यानंतर पाठीमाग मला असं रबर लावता येत नव्हतं, तर ते लावता येतं. आणि आता माझं लहानपणापासून माझा एक पाय म्हणजे थोडासा वाकडा फेगडा पडत होता, तर आता तो सरळ पडतोय. आणि सकाळी लवकर म्हणजे अं, गजर वाजायच्या आधीच उठायची सवय झाली आहे. एवढे माझ्यात बदल झाले आहेत. नमस्कार, हरिओम. मी अनघा अंकुश दळवी, अंधेरी मुंबईवरून बोलत आहे. मी विजय सरांकडे कुंडलिनी योगचा क्लास जॉईन केला होता, करत आहे. आणि त्याच्यातून मला अतिशय सुंदर असे अनुभव येत आहेत. जसं की माझी पाठदुखी, माझं ऑपरेशन झालं होतं, युट्रस रिमूव्ह केला होता आणि तेव्हापासून मला पाठीचा भयंकर त्रास होता. हा क्लास केल्याने, कुंडलिनी योग केल्यामुळे त्याच्यात अमूलाग्र बदल झाला आहे. मला त्याच्यानंतर रोजच्या जीवनामध्ये अनेक बदल जाणवले आहेत. जसे की जे आपण विचार करतो, विचार केल्याबरोबर ती गोष्ट कशी घडून जाते ते समजत नाही. म्हणजे आश्चर्यजनक बदल घडले आहेत. आणि त्यासाठी मी विजय सरांचे खूप खूप आभारी आहे. जे क्लासमेट मिळाले आहेत ते सगळे एवढे चांगले आहेत की जरी एखादी गोष्ट समजत नसेल तर ते एकमेकाला सांगून समजून व्यवस्थित करून घेतात. आणि हा क्लास केल्याने आपल्यामधली जी नकारात्मकता आहे ती कम्प्लिटली जाऊन आपण सकारात्मक होतो. जे आपल्याबद्दल वाईट विचार करतात, हा जो आपला गैरसमज असतो की नाही ते आपल्याबद्दल असं काही बोलत आहेत, तर ते सगळं अजिबात राहत नाही. आपण एका वेगळ्या आध्यात्मिक याच्यावर पॉइंट वरती जातो आणि तिथून आपली जर्नी चालू होती की नाही आपणच चुकीचे आहोत, आपणच चुकीचा विचार करतो. आणि ही आपली मानसिकता बदलण्याची जी कुंडलिनी योग मध्ये आहे ते विजय सरांनी शिकवलं आहे की कशा पद्धतीने कोणते योग करून कोणत्या मुद्रा घेऊन आपण हे सगळे चेंजेस करू शकतो. ती एक प्रॅक्टिकल ते अगदी 2 टाइम म्हणजे सकाळी ते हे करून घेतात, रात्री पुन्हा त्याची प्रॅक्टिस करून घेतात. इवन ते जे क्लासमध्ये उपलब्ध आहेत त्यांच्याकडून ते स्वतः नसले तरी एक संध्याकाळचा एक असा त्यांनी टाइम निवडला आहे की त्याच्यामध्ये ते सगळ्यांकडून ही गोष्ट करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ह्या प्रॅक्टिसने आयुष्य एवढं सुंदर झालंय आणि याच्या पुढेही असंच त्यांचा साथ लाभेल हीच अपेक्षा. मी त्याचे अत्यंत आभारी आहे की त्यांच्याशी मी जोडली गेले. आणि जे क्लासमध्ये आहेत इतरही सगळे जे सपोर्ट करत आहेत आणि त्याच्यातून जो एक वेगळा प्रवास चालू झाला आहे तो असाच कंटिन्यू सरांनी जी मदत केली आहे त्याचे अत्यंत आभारी आहे. धन्यवाद सर. सगळ्यांनी हा क्लास करावा. जे कोणी याच्याशी जोडलं जाईल त्यांची नक्कीच आध्यात्मिक प्रवास चालू होईल याची कम्प्लिटली गॅरंटी आहे. कारण हे सगळे आम्ही सगळे अनुभवत आहोत ज्यांनी ज्यांनी हा क्लास केला आहे. त्यामुळे प्रत्येकाने जर ही क्लिप जे कोणी बघेल त्यांनी नक्कीच हा एकदा तरी अनुभव घ्यावा ही सगळ्यांना विनंती. धन्यवाद सर. हरिओम, माझं नाव पल्लवी गवंडे. मी प्रॉपर गोव्यातली पण मुंबईमध्ये राहते.
कुंडलिनी जॉईन केल्यापासून माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाले. फर्स्ट डे पासून आतापर्यंत सग सगळ्याच गोष्टी बदलत गेल्या. इव्हन अध्यात्मातलं ज्ञान जास्त जास्त कळू लागलं. परमेश्वराबरोबरची जी एकरूपता होती ती वाढत गेली. मेडिटेशन मध्ये आपण एका वेगळ्याच दुनियेत पोहोचलेलो असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं विजय सरांनी करून घेतल्या. आम्हाला ह्याच्यातलं काहीच ज्ञान नव्हतं. त्यांनी प्रत्येक गोष्ट आम्हाला समजवली. जशी आई वडील आपल्या हात पकडून चालतात, तसे आमचे सर आमचा हात पकडून आम्हाला पुढे पुढे घेऊन जात असतात. आम्ही कधी चुकलोच तर आम्हाला ते प्रॉपर समजवतात, ती गोष्ट आमच्याकडनं करून घेतात आणि आमच्यातली हिंमत वाढवतात. आज मी ज्या फील्डमध्ये काम करते त्या फील्ड मधला माझा प्रत्येक क्लायंट मला सांगत असतो की पल्लवी, तुझ्या तुझ्या तू जे काम करते त्याच्यातून आम्हाला खूप समाधान मिळतं. इवन आजूबाजूने चालणारे जे अॅनिमल्स आहेत ते सुद्धा आपल्याशी कनेक्टेड होतात. असे भरपूर सारे बदल रोजच्या जीवनात घडत असतात. आणि जी गोष्ट मनामध्ये आपण विचार करतो ती जशीच्या तशी घडते. म्हणजे आज रात्री एखादी गोष्ट विचार केली तर दुसऱ्या दिवशी ती आपल्यासोबत घडलेली असते. ह्याचे अनुभव खूप भरपूर आलेले आहेत ह्या दिवसांमध्ये. थँक्यू विजय सर. थँक्यू पूर्ण कुंडलिनीचा पूर्ण ग्रुप. सगळ्यांचे खूप मनापासून आभारी आहे. हरिओम. माझं नाव सपना घाटगे. मी पुण्यामध्ये राहते. मला सरांचा म्हणजे सरांची माहिती माझ्या मैत्रिणीकडून मिळाली, प्रणाली झगडे. ती आणि मी नेहमी अशा गोष्टींवर बोलत असतो, अध्यात्म वगैरे. तर तिने मला सरांशी कॉन्टॅक्ट करून दिला. सरांकडे मी रेकीचा कोर्स माझा चालू आहे आणि कुंडलिनीचं पण माझं चालू आहे. एक गोष्ट, कुंडलिनी शिकत असताना माझ्यात आमूलाग्र बदल झालेत. मेन म्हणजे मी कधीच लवकर उठू शकत नव्हते. माझं उठण्याचं टाइम हे 8, 8:30. तर आता मी बरोबर 4:30 म्हणजे 4:30लाच उठते. त्यातमध्ये माझं थिंकिंग पॉझिटिव्ह झालेलं आहे. जे पहिलं ओव्हर थिंक करायचे मी, खूप निगेटिव्ह जास्त विचार व्हायचे, ते पण आता कमी झालेत. आणि मेन म्हणजे सर जे प्रॅक्टिस करून घेतात त्यामुळे एक श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे चांगले वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत आहेत. आणि स्वतःत पण बदल झालेले आहेत. आणि विचार, मेन म्हणजे विचार जे आपण करतो त्यात आमूलाग्र बदल झाले. थँक्यू सर. थँक्यू सो मच. हरिओम. मी डॉक्टर अर्चना शिवथरे. मी सातारमध्ये प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. माझं आयुर्वेद आणि पंचकर्माचं क्लिनिक आहे. मला माझ्या एका मैत्रिणीकडूनच सरांचा रेफरन्स मिळाला, त्याच्यामुळे मी सरांकडे जॉईन झाले. सरांकडे मी रेकीचा क्लास करतेच आहे, पण नंतर कुंडलिनी योगचा सुद्धा क्लास जॉईन केला. त्याचे खूप छान अनुभव आले. महत्वाचं की टाइम मॅनेजमेंट आणि मेंटल रिलॅक्झेशन हे मला खूप गरजेचं होतं आणि ते मला यातनं मिळालंच. त्याच्याबरोबर कधी कुठे काय कसं बोललं पाहिजे किंवा काय करावं, किंवा आपल्याला काही गोष्टी कशा की कधी कधी खूप स्ट्रेसफुल असतात, त्या कशा मॅनेज कराव्यात, कशा लाईटली हँडल कराव्यात, की कुणालाही न दुखवता किंवा त्रास देता कसं वागावं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला ह्याचा खूप छान अनुभव आलाय. दुसरी गोष्ट, सरांनी शिकवलेल्या मुद्रा यांचा सुद्धा मी माझ्या पेशंटमध्ये उपयोग करतेय. आणि मला पेशंटमध्ये सुद्धा, म्हणजे माझ्या स्वतः बरोबर मला माझ्या पेशंटमध्ये सुद्धा खूप छान रिझल्ट्स मिळत आहेत. सर तर आमच्याकडनं, सरांची शिकवण्याची पद्धत आणि प्रॅक्टिस करून घेणं हे खूप छान आहे. त्याच्यामुळे मी पण त्या पद्धतीने थोडंसं पेशंटकडनं करून घेते आणि खूप छान रिझल्ट्स मिळत आहेत. आध्यात्मिक प्रगती खूप छान होत आहे. त्याच्यामुळे मी खूप आभारी आहे की विजय सरांकडे मला शिकायला मिळालंय आणि स्वतःलाही खूप छान अनुभव घेण्याची संधी पण मिळाली. थँक्यू सर. थँक्यू सो मच विजय सर. नमस्कार. मी प्रतिमा काशीद. सरांकडे, पवार सरांकडे रेकीचा क्लास लावलाय आणि कुंडलिनीचा पण लावलाय. तर कुंडलिनीने इतका छान मला फायदा झाला की मी थोडं कोणी काय म्हणलं की दिवसभर तोच विचार करायचे की मला असं का म्हणले असतील. पण त्यांनी त्यांच्या प्रॅक्टिस घेण्यामुळे आणि
कसं नाही येत, तुम्ही करायला पाहिजे, सगळं येतं तुम्हाला, असं जे काही त्यांचं हे असतं. तर त्याच्यामुळे खूप मला छान फायदा झाला. मेन मानसिक शांतता लागली मला, की पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही, असे राहायला शिकले मी. त्यामुळे सर तुमचे मनापासून आभार, रेकी शक्तीचे आभार, माझ्या आई वडिलांचे आभार, माझे आभार, धन्यवाद. सर विजय जाधव बोल. ओके, बोला विजय. हरिओम आणि जय गुरुदेव. मी विजय जाधव, पिंपरी चिंचवड मध्ये राहतो, पुण्यात. गेले 40 वर्ष सर्व्हिस करून मी रिटायर झालेलो आहे. गेले 30 वर्ष ध्यान लावण्याच्या प्रक्रियेचे प्रयत्न करत आहे. विजय सरांकडे क्लास चालू झाला 2 तारखेला, त्या दिवसापासून माझा आतला प्रवास चालू झाला. बंद, श्वासाची गती, हे सगळे प्रकार मला जाणवू लागले. कुंडलिनी जागृती काय असते हे फक्त ऐकून होतं, प्रयत्न करत होतो, पण यश मिळत नाही. पण सरांच्या शिकवण्यामुळे आणि त्यांनी केलेल्या शक्तिपाताच्या कृपेमुळे माझी कुंडलिनी जागृत झाल्याची अनुभूती मला येते. बंद आसन, मुद्राच्या त्यांनी शिकवलेल्या त्याची पूर्ण जाणीव होते. शरीर आखडलेलं होतं इतके दिवस आतला प्रवासाची वाट पाहून पाहून, पण आता ते मोकळं झालं. अगदी कागदासारखं हलकं फुलकं शरीर झालेलं आहे. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा ताण तणाव न देता, जबरदस्ती न करता शरीर एकदम व्यवस्थित सरळ श्वासाच्या गतीवर चाललेलं. त्याच्यामुळे कुंडलिनी जागृत झालेली आहे, वर चढत आहे आणि एक वेगळाच अनुभव येत आहे. म्हणजे तो शब्दात व्यक्त करणे शक्य नाही, तर हा अनुभव घेणेच महत्वाचं. हे शब्दात मांडू शकत नाही. भौतिक जीवनात तर रिटायरमेंट झाल्यामुळे वेळच वेळ आहे, पण खरा जी मला ओढ होती अध्यात्माची, आतल्या प्रवासाची, ती सरांमुळे माझी चांगल्या प्रकारे सुरू झालेली आहे आणि त्याचा मी आनंद घेत आहे. थँक्यू व्हेरी मच सर, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. हरिओम. हरिओम. मी सारिका कुंभार, प्रॉपर सांगलीची, पण राहते पुण्यामध्ये. सरांच्याकडं कुंडलिनीचा क्लास लावल्यापासून खूप बदल घडले. जसे बोलतात की गुरुशिवाय ज्ञान अधुरं असतं. मी प्राणायाम ध्यान ह्या गोष्टी पहिल्या 4 वर्ष झालं करते, पण गुरुशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. कारण प्राणायामामध्ये ज्या गोष्टी सरांनी शिकवल्या त्या मी करतच नव्हती प्रॉपरली, अर्धवट करायची. त्यामुळे मला त्यामध्ये काहीच बदल जाणवत नव्हता. ध्यानात पण मी पूर्णपणे पूर्ण जात नव्हती. आता त्यात पण बदल खूप झाला. मी दुसऱ्यांना खूप शिकवायचा प्रयत्न, माझ्या समोर कोणत्या गोष्टी चुकीच्या घडल्या तर मी दुसऱ्यांना शिकवायला जायची, पण नाही, स्वतःमध्ये बदल घडवला आता ह्या क्लासमधून. आणि रोजच्या साधनेतून जी लोक मला त्रास द्यायची ती लोक पण माझ्याशी आता व्यवस्थित बोलतात. खूप छान हा प्रवास झाला 15 दिवसाचा. खूप छान वाटलं सर. धन्यवाद सर. हरिओम सर, माझं नाव अर्चना वागचोडे, मी पुण्यात राहते. मला माझे काही अनुभव सांगायचे आहेत. याआधी मी खूप पॅनिक व्हायचे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रडायचे, हर्ट व्हायचे, दिवसभर त्या गोष्टींचा विचार करायचे. पण आता असं काहीच होत नाही. मी सगळ्या गोष्टी इझिली घेते. कामाच्या बाबतीत सांगायचं असेल तर जे काम करायला मला ती 15-20 दिवस लागायचे ते काम मी आता 8 दिवसामध्ये करते, ते पण विदाऊट टेन्शन, स्ट्रेस फ्री राहून. आणि मेंटली फिजिकली मी एकदम स्ट्रॉंग झाले. आणि मला अध्यात्माची आवड आहे, पण त्याला दिशा तुमच्यामुळे मिळाली, कुंडलिनीच्या माध्यमातून. त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. कुंडलिनीमुळे कसं सोपं जगता येईल, शांत जीवन कसं जगता येईल हे तुम्ही शिकवलं. त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. थँक्यू. हरिओम सर, अजय कुंभार, राहणार मी पुण्यामध्ये नेटवर्किंगचा क्लास करतोय. क्लास जॉईन केल्यापासून इथे माइंड खूप शांत झालंय माझं. तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आणि अजून पण
जेवढं शिकल तेवढं पूर्ण कमीच आहे शिकण्यासारखं. अजूनही तुमच्याकडून शिकायची खूप इच्छा आहे. तुम्ही जे योगा वगैरे शिकवले ते खूप छान आहे ते, आणि जे सकाळी उठायची सवय लागली आहे ते खूप छान आहे. आणि ते रेग्युलर रुटीन पण होत आहे सर रोज. रागावरती पूर्ण कंट्रोल आलंय, मन एकदम स्थिर झालंय, आणि देवाचे जप वगैरे प्रार्थना पण ते करायची सवय लागली. दुसऱ्यांबद्दल विचार करण्याची विचारसरणी पण पूर्ण बदललेली आहे. दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं हाच आपला एक पर्याय आहे. धन्यवाद सर. हरिओम सर, मी संध्या पाटील बार्शी, जिल्हा सोलापूर. मी सरांकडे रेकीचा कोर्स जॉईन केला होता, त्यामुळे आणि कुंडलिनीचा पण कोर्स चालू केला. पहिले 2-3 दिवस जरा त्रास झाला, पण नंतर छान वाटत गेलं. वेगवेगळे टास्क आणि वेगवेगळे मंत्र दिल्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी येत होती. श्वासावर लक्ष दिल्यामुळे जास्त काही निगेटिव्ह विचार येत नव्हते मनामध्ये. मेन म्हणजे राग कंट्रोल झाला. कुणी काही बोललं तर जास्त लक्ष देत नाही आता मी. पहिलं खूप लक्ष द्यायचे, त्याच्यावर जास्त विचार करायचे. श्वासाची किंमत कळाली. शारीरिक छोट्या मोठ्या ज्या तक्रारी होत्या त्या कमी झाल्या. पॉझिटिव्हिटी निर्माण झाली शरीरामध्ये. मेन म्हणजे ध्यान कसे करायचे आणि ध्यानामध्ये एकाग्रता कशी वाढवायची हे समजलं. आणि एका शक्तिपातामध्ये सरांनी जो आपल्याला जो देव आवडतो त्याला आय लव्ह यू म्हणायला सांगितलेलं. मला त्यामध्ये एक छान अनुभव आलेला. मला स्वामी आवडतात, मग मी आय लव्ह यू स्वामी, आय लव्ह यू स्वामी असं म्हणत गेले, तर माझ्या डोक्यावर स्वामींचा हात आल्यासारखं वाटलं आणि मला असं टाळूवर थंड वाटलं. एक्झरसाइज पण खूप छान झाली. दिवसभर एक्झरसाइज केल्यामुळे दिवसभर फ्रेश वाटायचं. सरांमुळे स्वतःला ओळखायची एक संधी मिळाली. त्यामुळे प्रत्येकाने हा कोर्स जॉईन करावा. थँक्यू सर. हरिओम. मी कुंडलिनी योगचा क्लास चालू केला सरांकडे. मला खूप छान झाला. फक्त शारीरिक नाही तर मानसिक सुद्धा खूप क्लासचा फायदा झाला. शारीरिक म्हणजे मला अंगवाताचा त्रास होता. माझे गुडघे म्हणजे मला जास्त वेळ उभं राहता येत नव्हतं. हात माझ्या चेहऱ्यापर्यंत पण जात नव्हता. आता तो हात माझा चेहऱ्यापर्यंत जातोय. मी अगोदर एक 15-20 मिनिटं उभी राहतले की मला त्रास व्हायचा. आता मी 1 तास आरामात उभी राहू शकते. खूप छान बदल झालेत. शरीरात तर बदल झालेच आहेत, मानसिक बदल पण खूप झालेत. अगोदर कोणी काही बोललं वगैरे की त्याचा त्रास व्हायचा. मग उपाशी राहा किंवा तेच दिवसभर विचार कर. आता तो सगळं ते पूर्ण बंद झाले. कोणी काही बोललं तर काही म्हणजे आपल्या मनाला अजिबात त्रास करून होत नाही बिलकुल. छान वाटतंय. मन आणि डोकं खूप हलकं हलकं वाटतंय. असं वाटतं डोक्यात पहिले काय होतं काय माहिती, खूप ओझं वाटायचं. आता ते सगळं इतकं छान हलकं हलकं फील होतंय आणि आनंदी राहते. मी सकाळी 4 वाजता उठते. माझ्या मुलाच्या टिफिनची तयारी करते, नंतर क्लास करते, त्याच्यानंतर दिवसभर मी कामात असते. 1 मिनिटही दुपारी झोपत नाही तरीही दिवसभर फ्रेश असते. संध्याकाळी क्लास असेल तेव्हा सुद्धा मी फ्रेश असते. खूप छान वाटते. ऍक्च्युली असं झालंय की एखाद्या गढूळ पाण्यामध्ये तुरटी फिरवल्यानंतर गाळ कसा खाली राहतो तसं आपलं ते निगेटिव्हिटी वगैरे कुठे गेले माहित नाही, पण ते स्वच्छ पाणी आता आयुष्यात तेवढं राहिलंय. खूप छान. थँक्यू सर. हरिओम सगळ्यांना. मी सायली किरवे. मी पुण्यामध्ये राहते. मी सरांकडे कुंडलिनी योगचा क्लास जॉईन केला. सरांकडून खूप काही काही छान शिकायला मिळालं आणि त्याच्यामध्ये सर वेगवेगळे टास्क करायला द्यायचे. त्याच्यामध्ये टास्क पूर्ण करायला मजा यायची खूप. आणि त्यांनी वेगवेगळे मंत्र दिले आम्हाला. खूप छान वाटलं. आणि क्लास जेव्हापासून सुरू केला, स्टार्टिंगला थोडासा त्रास झाला एक्सरसाइज करायला, पण नंतर खूप छान जाणवलं. वेगवेगळे आम्हाला बदल झाले शरीरामध्ये. हळूहळू चक्र ऍक्टिव्हेट होत गेली आणि हेल्थ चांगली झाली सगळ्यात महत्वाचं. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग अजून वाढली. सरांनी देवावरती भक्ती करायला शिकवली खूप छान. आधीपासूनच देव आवडत होता, आता अजून आवडायला लागला. आणि मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देते तर मला
अभ्यास करताना खूप बदल जाणवले, माझी एकाग्रता वाढली, कॉन्फिडन्स लेवल हाय झाली. त्याच्यामुळे खूप छान वाटते आता अजून. आणि मन शांत असतं नेहमी, चिडचिड होत नाही. आधी जी व्हायची ती पूर्ण बंद झाली. त्याच्यामुळे थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी हा क्लास जॉईन करावा अशी मी विनंती करते सगळ्यांनी. पहिली मॅडम नका काळजी करू, पुढच्या 6 महिन्यात नोकरी लागेल. हरि ओम, नमस्कार. मी भारती सहस्रबुद्धे, कल्याणला राहते. कुंडलिनी योग हा एक अतिशय उत्तम आहे. सगळ्यांनी करावा तो. आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होतात. सफलता मिळते. दिवसभर आपण उत्साही राहतो. सगळी कामं आपली पटापट होतात. पहिल्यांदा सगळं विचार करून 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 काहीच जमत नव्हतं, पण आता एवढं सुंदर लाईफ झालंय. त्यामुळे सगळ्यांनी हा करावा. सर मंत्र चांगले सांगतात. देवावर कशी श्रद्धा ठेवा, तुम्हाला भरपूर काही मिळेल. इतकं खूप सुंदर सांगितलेलं आहे सरांनी. तर मला मनापासून वाटतं की हा कुंडलिनी योग सगळ्यांनी मनापासून करा. भरपूर यश आहे, शारीरिक यश आहे. सगळ्या बाजूनी तुम्ही निर्भय राहाल. तुमची भीती सगळी निघून जाईल. त्यामुळे हा कोर्स सगळ्यांनी करा. सरांची शिकवण्याची पद्धत अत्यंत चांगली आहे. खूप छान शिकवतात. जेव्हा रागवायचं तेव्हा रागवतात, पण ती चूक आपली असते, त्यामुळे ते रागवतात. त्यांनी आतापर्यंत खूप मानसिक, शारीरिक, आर्थिक आमची प्रगती केलेली आहे. आम्हाला कधीच आता काही कमी पडत नाही. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित छान चालू झाल्यात. दिवस दिवस असा वाटतो छान जातो. मेन म्हणजे सकाळी उठून हा क्लास झाल्यामुळे दिवसभर एवढी प्रसन्नता राहते. देवाची कृपा आपल्यावर राहते. त्यामुळे सगळ्यांनी हा करावा. सर खूप छान आहेत. फणसासारखे आहेत. वर काटे असे वाटतात आपल्याला, पण आतनं एवढा तो फणस गोड आहे आणि छान साधना करून घेतात. हे विशेष आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा कोर्स करावा. धन्यवाद. धन्यवाद पवार सर, तुमचे खूप 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 आभार आहेत. आयुष्य आमचं खूप छान चालू झालं आहे. सगळं तुमच्यामुळे झालंय सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. आय लव्ह यू सर. बोला मॅडम. मी कविता मलिये बोलते, मुंबई भांडूपवरून. मी रेकी क्लास केल्यापासून मला खूप चांगला अनुभव आला. शांतता वाटते. खूप मानसिक मला खूप त्रास होता. माझ्या जीवनात खूप असे खूप वाईट प्रसंग येऊन गेले. त्याच्यातून मी सावरली. पण काल मी ऑफिसला असताना मला एकदम असा प्रसंग झाला की मी कॅशवर बसली होती आणि LICत असल्यामुळे कॅशवर बसल्यामुळे एक असा एजंट आला की त्यांनी 58,000ची हे भरायची होते त्याला कॅश. तर त्यांनी मला 58 दिले होते आणि दुसरे पण त्याचं आणखी एक पॉलिसी होती, त्याच्यात पण 49,000 भरायचे होते. असे करून त्याचे 2 काहीतरी भरायचे होते. तर त्यांनी एकदम काहीतरी दिले आणि माझी एक हे अडकली, काय बोलतात, रिसीट त्याची फाटली माझ्या कॉम्प्युटरच्या या प्रिंटरमध्ये. त्यामुळे मी बावचळल्यासारखी झाली. आणि नंतर मग मला तेव्हा कळलं नाही, जेव्हा लंच टाइम झाला आणि आम्ही कॅश टॅली करायला गेलो, तेव्हा मला 9,000 रुपये कॅश कमी आली. तेव्हा मॅडम म्हणायला लागली, तुझी कॅश कमी आहे, काय झालं, तू कुठे कोणाला जास्त दिली काय काय. ते मला काही कळेना, मी काय दिली की काय केलं ते. त्याच्यामुळे मी लंच टाइम मध्ये माझं जेवण पण गेलं नाही. मग मी थोडं कसं तरी खाल्लं आणि नंतर मग रेखी ऊर्जेला कॉल केला, सगळे सिम्बॉल ड्रॉ केले आणि मिकाव सर आणि तुमची आठवण करून रेखी ऊर्जेला कॉल केला आणि सांगितलं की माझे पैसे मला कोणाकडे गेले ते मला मिळू दे. आणि नंतर मग ते CCTV बघितलं गेलं तर आमची कॅश मोजायची जी हे असते ना, काय म्हणतात, मशीन, त्याच्यात दिसलं की मी फक्त 50,000च घेतले. 58 घ्यायचे तर 50च घेतले. त्यामुळे तो माणूस परत दुपारी न जाणते परत तो माणूस दुपारी आला परत पैसे दुसऱ्या पॉलिसीचे भरायला, एजंट. तेव्हा मग माझी मैत्रीण बोलली, हाच माणूस असणार कविता, तू बघ म्हणून. मग आम्ही CCTV बघितलं, त्याच्यात कळलं की हा माणूस तोच आहे.
मी मग तेव्हा इतकी त्यांनी मग त्याला आमच्या सरांकडे नेलं. आम्ही त्यांना सांगितलं की असं असं झालंय. तर मग तो कबूल झाला सर, आणि त्यांनी मग ते पैसे मला परत दिले. असं मला मोठा अनुभव काल भरपूर मोठा अनुभव आला सर. त्यामुळे थँक्यू तुमचे, आणि थँक्यू रेकी सरांचे आणि मिकाव सरांचे. थँक्यू विजय सर तुमचे. हरिओम. माझं नाव कल्पेश विकास शिरोडकर. मी राहणार जळगाव. सरांकडे मी आता कुंडलिनीचा कोर्स केला. त्या कुंडलिनीच्या कोर्समध्ये आजपर्यंत एनर्जी पॉझिटिव्ह म्हणजे काय असतं, म्हणजे आजपर्यंत फक्त युट्यूबवरच बघत आलेलो आहे कुंडलिनी काय असते काय नाही. पण असं प्रॉपर मार्गदर्शन आणि नेमकं काय असतं हे माहीत नसल्या कारणाने ते मी समजू शकलो नव्हतो. पण कुंडलिनी सरांकडे जसं कुंडलिनी योगचा क्लास मी जॉईन केला, पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंतचे जे चमत्कारिक बदल माझ्या आयुष्यामध्ये झालेले आहेत आणि माझ्या स्वभावामध्ये सुद्धा झालेले आहेत. जसं जे म्हणतो आपण मिरेकल चमत्कार काय असतो ते स्वतः अनुभवलेलं आहे. तर तर मला सांगतो लाईफ खूप चेंज होते. माझ्या डोक्यात म्हणजे इतकं स्ट्रेस असल्यावर सुद्धा तुम्ही माझा चेहरा बघू शकताय की मी किती हॅप्पी आणि किती आनंदी दिसत आहे. याला फक्त कारण कुंडलिनी योगचा कोर्स. कारण सरांनी ह्या कुंडलिनी योग मध्ये जे काही प्रोसेस दिली, जे काही सांगितलंय की म्हणजे कुंडलिनी जागृत करण्यासाठी जे काही सरांनी आम्हाला टीच केलं, शिकवलं, मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे खरंच खूप चमत्कारिक बदल झालेले आहेत. आणि सरांचे खरंच मनापासून आभार. पॉझिटिव्ह एनर्जी आणि सात चक्रांचे जे आपल्या एनर्जी असतात ते सात चक्र नेमकं काय आहे त्याचा अनुभव झाला. आजपर्यंत मी खूप प्रयत्न केले, 4 वर्षापासून योगा करत होतो, पण मला त्या योगामध्ये आजपर्यंत असं काहीच असं जाणवलं नाही की आपण योगा करतोय किंवा काही. पण कुंडलिनी योग मध्ये आज जवळपास 13-14 दिवस झाले. पण या 14 दिवसामध्ये मेडिटेशन, योगा आणि सात चक्र कसे अनुभवले जातात हे सरांनी खरंच ते दाखवून दिलं की आपल्या शरीरामध्ये हे सात चक्र ऍक्टिव्ह असतात, कार्य करत असतात आणि त्या चक्रांवर आपली पूर्ण लाईफ ही घडत असते. हे सरांनी प्रॅक्टिकली आम्हाला दाखवून दिलं की खरंच ह्या गोष्टी आहेत. आणि ज्यांनाही खरंच लाईफ मध्ये काही कितीही कसंही मोठं संकट असो, कितीही काही प्रॉब्लेम असो, त्यांनी जर कुंडलिनी योगचा कोर्स जर सरांकडून केला तर नक्कीच 101% सांगतो सर्व प्रॉब्लेम शॉर्ट आउट होतील आणि क्लिअर होतील आणि तुमच्या आयुष्यातून पडून जातील आणि तुम्ही खूप हॅपीली लाईफ जगू शकाल, एवढं नक्की. धन्यवाद विजय सर, आणि धन्यवाद युनिव्हर्स. धन्यवाद खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी संपदा पोंगडे रायगड अलिबाग मधून बोलते. सरांकडे कुंडलिनी योगचा मी कोर्स करते. त्यांची शिकवण्याची पद्धत खूपच सुंदर आहे. आणि आपण जे योगा पुस्तकांमध्ये आणि टीव्ही मध्ये बघतो ते योगा आपल्याला प्रत्यक्ष करायला मिळतात आणि खरंच ते कठीण असतात आणि सर आमच्याकडून खूप छान प्रकारे करून घेतात. दुसरं म्हणजे कुंडलीमध्ये आम्हाला एक कॉन्फिडन्स खूप चांगला आला. मला ना रात्री झोपताना खूप भय वाटायचं. असं वाटायचं कोणी येतंय की काय वगैरे सारखं असं दरवाजा वाजल्यासारखं असं मला व्हायचं आणि मी सरांना सांगायचे बघ सर मला कोणीतरी हाक मारतंय, कोणीतरी ये. पण हे बंद झालंय. बऱ्याच प्रकारात बंद झालंय. भय सुद्धा कमी वाटू लागलंय. आणि एक म्हणजे अध्यात्म आपलं खूप वाढतं त्याच्यामध्ये. मला पहिल्यापासून अध्यात्माची खूप हे आहे, वेड आहे. पण अ, गुरु विना ज्ञान अधुरा म्हणतात ना, ती खरी गोष्ट आहे. सरांच्या सान्निध्यात आल्यानंतर खरोखर आपल्याला जे पाहिजे ते मिळतं. त्यामुळे मी विजय सरांची खूप खूप आभारी आहे. आपले चक्र चांगल्या प्रकारे हील करतात. जेणेकरून जे काही आपले डायबिटीज म्हणा, कुठलेही आजार असतात, त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं. आता ते बंद तरी होतं.
तर माझं तुम्हाला पण सगळ्यांना सांगणं आहे की जर का तुम्हाला संधी मिळाली तर चुकवू नका. खूप छान कोर्स आहे, तुम्ही करा. थँक्यू. बोला मॅडम. हरिओम, मी पल्लवी नेरे चंद्रपूरवरून बोलते. सरांकडे जेव्हापासून कुंडलिनी योग हा क्लास जॉईन केला तेव्हापासून एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा अशी बॉडीमध्ये जाणवते. म्हणजे सकाळपासून जो थकवा येत होता काम करताना वगैरे, आणि आधी आपण व्यायाम करत होतो पण ती ऊर्जा जाणवत नव्हती. पण आता जेव्हापासून हा क्लास करते तेव्हापासून मेडिटेशन पण खूप छान लागते आणि दिवसभर ती ऊर्जा राहते, असा थकवा येत नाही. आणि अजून एक गोष्ट मी नोटीस केली की मला आधी आहे ना श्वास घेताना म्हणजे तोंडातून घेते असं मला सारखं वाटायचं आणि नाकातून श्वास घेताना मला त्रास व्हायचा. पायऱ्या चढ उतार करताना पण मला असा थकवा जाणवायचा. पण मी नोटीस करते की आता बिलकुल असा थकवा जाणवत नाही. किती पायऱ्या खालीवर करो पण असं जाणवत नाही. आणि सर नेहमी म्हणतात की तुम्हाला काही ऊर्जा जाणवते का. पण आपण नोटीस करत नाही त्यामुळे ती जाणवत जे नव्हती शक्यतो. पण मी आजकाल सरांनी जेव्हापासून हा क्लास स्टार्ट केला तेव्हापासून असं स्पेशली लक्ष देते तर मला वाटतं की असं चक्रांमध्ये काहीतरी असं गोल फिरतंय आणि प्रत्येक चक्रांवर ही गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली. आणि तसं पाहिलं तर तब्येतीचे भरपूरसे प्रॉब्लेम होते, मानेचा वगैरे त्रास होता मला बरेच दिवसापासून. मला व्यायाम केले आणि मेडिटेशन केले आणि सरांचे क्लास जॉईन केले तेव्हापासून खूप प्रमाणात कमी झाला आहे. बस, थँक्यू. हरिओम सर, मी स्मिता सोनवणे पुण्यातून बोलते. मी कुंडलिनी कोर्स चालू केल्यापासून माझ्यात खूप बदल झाले, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक. आणि मला पाठीचा खूप त्रास होता आणि सायटिकाचा पण त्रास होता. श्वास घ्यायला पण त्रास व्हायचा. पण हे कुंडलिनी योग केल्यापासून मला खूप असं मोकळा श्वास घ्यायला यायला लागला आणि सायटिकाचा त्रास पण पूर्ण बरा झाला. आणि खूप बदल झाले शरीरात मध्ये. आणि ऊर्जा फील होती. आणि तुम्ही जे टास्क द्यायचे त्या टास्क मध्ये मंत्र जप वगैरे सांगायचे तेव्हा मला आहे ना पाठीत आणि पोटात असं व्हायब्रेशन जाणवायचं. आणि तुम्ही खूप छान शिकवता सर. आणि खूप कमी फीज मध्ये सर्वसामान्यांना पण ते कोर्स करता येऊ शकतो. आणि त्याच्यावर चांगले लोकांना बदल करता येतील जर हा क्लास ज्यांनी जॉईन केला तर त्यांना. खूप छान शिकवता सर तुम्ही. थँक्यू. नमस्कार, मी आशा बनसोडे बोलते उस्मानाबादवरून. सरांकडे मी कुंडलिनी योगचा क्लास केला आहे. त्यामध्ये सरांनी खूप छान शिकवलं. त्या अगोदर मी सरांना कुंडलिनी योगचा क्लास करण्या अगोदर मी सरांना फोन केलेला. काय तर माझ्या म्हणजे खूप प्रॉब्लेम होते, जसे की बीपी, शुगर, नंतर पॅरालिसिस अटॅक आलेला. तरी सुद्धा सरांनी मला सांगितलं की तुमची जर तयारी असेल तर तुम्ही करू शकतो. त्याच्या ह्याच्यावर नंतर मी क्लास केला. त्याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून जे अनुभव होते ते एकदम छान अनुभव होते. जसं की मी असं झाडून जर काढताना का तर मला असं झाडता येत नव्हतं. मी असं लहान झाडू घेऊन सुद्धा छान झाडू शकते. रागावर कंट्रोल झालं. घरात थोडं थोडं जर काय झालं का तर राग जास्त येत होता. आता तुम्हाला राग सध्या कंट्रोल झाला. आणि सेवन चक्रामध्ये जो बदल झालाय तो एक मॅजिक सारखं वाटतंय. खरंच आपल्या पण जीवनात असे बदल होऊ शकतात का, हे स्वतःला प्रश्न विचारण्याचं सरांनी भाग पाडलं. आणि स्वतःला बदलण्याची जी प्रवृत्ती होती ती सरांनी दाखवून दिली की तुम्ही स्वतःही काहीतरी करू शकतो. त्यासाठी सरांचे खूप खूप आभार. थँक्यू सर. तुमच्यामुळे मला हे पुढच्या जीवनाची शिदोरी तुम्ही दिली त्यासाठी थँक्यू. रेकॉर्डिंग करू नका. हरिओम सर, मी सारिका कुंभार, पुणे. सर, कुंडलिनी विजय सरांच्याकडं कुंडलिनीचा क्लास लावल्यापासून खूप छान अमूलाग्र बदल झाले आहेत.
सर पहिल्याच दिवशी तुम्ही जे टास्क दिलेले आणि मंत्र जाप दिलेला गणपतीचा, मला त्याच रात्री मला गणपतीचे दर्शन झालेलं. दुसरी गोष्ट म्हणजे माझं प्राणायाम मेडिटेशन मध्ये मन लागत नव्हतं, ध्यान लागत नव्हतं. आता व्यवस्थित एकदम प्रॉपरली सगळ्या गोष्टी होतात. माझे मिस्टर आर्मी मध्ये आहेत. मी बाहेर राहिली होती राजस्थानमध्ये. तिथं मला बाहेरची बाधा झाली होती. गेले 3 वर्ष झाले. त्यामध्ये मी खूप म्हणजे दत्तभक्तीत पण आहे, स्वामी सेवेत पण आहे, पण तरी पण मला कुठंतरी असं निगेटिव्हिटी खूप माझ्या जीवनात वाटायची. शारीरिक पण त्रास होता. त्या बाहेरच्या बाधेतून पहिल्यांदा मला सुटका झाली ह्या 13 दिवसात. सर खरंच खूप खूप मनापासून तुमचं धन्यवाद. थँक्यू. शब्द नाहीत सर. थँक्यू सर. होत असते असे अनेक अनुभव येत राहणार. सर मला पित्ताचा पण त्रास होता, मायग्रेनचा होता, तो पण पूर्ण कमी झाला आहे सर. मी आता काही पण खाऊ शकते. मी सर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवून माझ्या 3 दिवस झालं माझ्या मनात आहे की सरांना व्हिडिओ बनवून मी पाठवेन, पण आज तुम्ही अचानक क्लास घेतल्यामुळे मला नाही बोलता आलं. खरंच सर तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. पुढची जर्नी आणखीन चांगली होईल. हॅलो. हा बोला. नमस्कार. मी रेखा मेंढरे, राहणार पुणे. मी रिटायर्ड टीचर आहे. मला गेल्या 4-5 वर्षापासून म्हणजे कोरोनाच्या अगोदरपासून याचा बीपीचा तो ऑलरेडी त्रास होताच होता. याच्याशिवाय मला जवळपास 20 ते 25 वर्ष मायग्रेनचा भयानक प्रकारचा त्रास झालेला होता. अजूनही तसा म्हणजे हे कोर्सचा मी कुंडलिनी योगचा कोर्सचा लावल्याच्या नंतर स्मिता सोनवणेच्या सल्ल्याने मी हा कोर्स लावला. त्याचबरोबर जेव्हापासून मी हा कोर्स लावला तेव्हापासून ऍक्च्युली सर मिरॅकल सारखा हा प्रकार झालेला आहे. मला 20 ते 22 वर्षापासून जो मायग्रेनचा जो त्रास होता, कम्प्लिटली अर्धी बाजू दुखत असायची, तर ती कम्प्लिटली नाहीशी झालेली आहे. याच्याशिवाय मला कमरेच्या मणक्यामध्ये शेवटचा जो मणका आहे माकड हाडाचा, तर त्याही ठिकाणी मला पूर्णपणे अशा पेन्स व्हायच्या चालताना. त्यानंतर एका साईडला मला पूर्णपणे सायटिकाचाही त्रास होता. या सगळ्या त्रासातून मी पूर्णतः मुक्त झालेली आहे. थँक्यू सर. त्याचबरोबर तुमची शिकवण्याची जी पद्धत आहे, ही पद्धत एक विशिष्ट म्हणजे छोट्या मुलाला जसं समजावून सांगतो आपण त्याच पद्धतीने कधी रागावून सांगतो, त्याबरोबर कधी गोडी गुलाबीने सांगतो, कधी कधी तुम्ही हसत हसत का होईना परंतु आम्हाला चांगल्यापैकी षटकार मारता. त्या षटकाराबद्दल, त्याचबरोबर तुमच्या रागवण्याच्या बद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो. तुम्ही जर रागवला नसता तर आमच्यामध्ये सुधारणा झालीच नसती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ही जी काय आहे माझं इतर सर्वांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी ही कुंडलिनी कोर्स केलेला नाही त्या सर्वांना माझी अशी विनंती आहे की खरोखर आयुष्यामध्ये जर तुम्हाला मिरॅकल्स पाहिजे असतील तर हा कोर्स आवर्जून करावा, अशी मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जा, धन्यवाद रेकी सर. आणि खरोखर सर तुमची नामची ह्या वेळेला का होईना परंतु माझ्या आयुष्यात उशिरा का होईना परंतु तुमची माझी भेट झाली, त्याबद्दल मी तुमची खरोखर ऋणी आहे. धन्यवाद. नमस्कार. मी नूतन शिंदे, मुंबईवरून. मी विजय सरांकडे रेखीचा कोर्स करत होते. त्यानंतर आता कुंडलिनीचा पण कोर्स चालू केलाय. त्या कुंडलिनीच्या कोर्समुळे मला स्वतःमध्ये फिजिकली आणि मेंटली खूप मी डिस्टर्ब होते पहिले, पण आता मला स्वतःमध्ये इतका छान असे बदल जाणवत आहेत. आणि मला बरेच त्रास होते, शारीरिक पाण्यामध्ये गॅप होता, नंतर कमरेमध्ये मणक्यामध्ये L4 आणि L5 मध्ये गॅप होता, गादी सरकलेली होती. त्याच्यामध्ये पण मला अजिबात काम करायला होत नव्हतं. त्याच्यामध्ये ते सुद्धा आता मी एकदम फ्रीली करू शकते आणि कॉन्फिडन्स लेवल पण इतका वाढलेला आहे माझा की असं बोलण्याची पण माझी हिंमत व्हायची नाही. ते आता सुद्धा मी बोलू शकत पहिले शकली नसते, आता बोलतेय. आणि बरेच असे प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत गेले आणि खूप छान आहे हा कोर्स. आणि सरही खूप छान म्हणजे खूप स्वतःहून करून घेतात हे सगळं. आणि ते कुंडलिनी केल्यामुळे माझ्यामध्ये ते इतके बदल वाटतात, मला असे जाणवतात आणि खूप छान प्रसन्न आणि एकदम एनर्जी असल्यासारखं वाटतं.
थकवा वगैरे पूर्णपणे म्हणजे दिवसातला वाटतच नाहीये शरीरामध्ये. अगदी प्रसन्न वाटतंय वगैरे. तर सगळ्यांनी हा कोर्स खरंच खूप करा, म्हणजे आवर्जून सांगेल करा म्हणून. याच्याने खूप स्वतःचं आयुष्य स्वतःला नवीन पद्धतीने जगता येईल, जगायला मिळेल. आणि सरांचे पण खूप धन्यवाद, युनिव्हर्सचे धन्यवाद. थँक्यू. मी रश्मी ओके मी रश्मी परब विक्रोळीवरून. मी विजय सरांचा कुंडलिनी योग क्लासेस जॉईन केला. चालू आहे माझा. तर त्या अगोदर मला एवढे मानेचा त्रास होता, कमरेचा त्रास, गुडघ्यांचा त्रास होता, शारीरिक बरेच त्रास होते माझे, आणि मानसिक टेन्शन पण खूप होतं. पण सरांनी ज्यापासून क्लास चालू केला त्या दिवसापासून जो माझ्यामध्ये अमुकला बदल घडत गेला त्याला तोड नाही सर. मानसिक शांतता मला मिळाली. जे त्रास होते माझे ते हळूहळू कमी होत गेले. मानेचा त्रास होता, शारीरिक मानसिक होते, माझे जॉईंट्स दुखत होते, ते आता खूप प्रमाणात कमी झाले. आणि बोलण्यामध्ये जो कॉन्फिडन्स होता, कॉन्फिडन्स लेवल वाढली. नामस्मरणात जे ध्यान करायचं होतं सरांनी, तो ध्यान कसं लावायचं, श्वासावर कंट्रोल कसा ठेवायचा, तुम्ही दिवसभर काम करता करता, मी पण सकाळी 4 वाजता सरांनी उठायचं सवय लावली आहे. 4-4:30ला मी उठतोच. पण तो दिवसभर कसं काम करायचा, नामस्मरण काम करता करता कसं घ्यायचं आणि तो कसं दिवसभर त्याचं चालू ठेवायचं नामस्मरण, ते सरांनी शिकवलं. ध्यान कसं प्रॉपर तुमचं होईल ते शिकवलं. त्याच्यामुळे जे शरीरातले बदल घडत गेले त्याला तोड नाही. खरोखरच जे 7 चक्रांमध्ये जे बदल घडले तुमचे, सहस्र चक्रापासून ते मूलाधार चक्रापर्यंत जे तुमचे बदल घडत गेले, त्याला तुम्ही स्वतः जेव्हा क्लास कराल तेव्हा तुम्ही तो पर्सनली अनुभव घ्या आणि पर्सनली तुम्हाला कळेल की आपल्या शरीरात जे जे बदल घडतात त्याला आपण किती पॉझिटिव्हली घेतो आणि त्याच्यामध्ये आपल्यामध्ये ती किती पॉझिटिव्ह एनर्जी वाढते पूर्ण दिवसभरासाठी. तुम्ही सकाळी 7-8 वाजता उठत असाल आणि कुंडलिनी योग करतो आपण, ते आपण 4-4:30 वाजता उठतो आणि दुपारी न आराम करता तो आपण तुम्ही रात्री 11-12 वाजेपर्यंत फुल एनर्जीने तुम्ही पूर्ण दिवसभर काम करू शकता, एवढी तुम्हाला फुल गॅरंटी आहे. आणि तुमची आध्यात्मिक प्रगती होते, शारीरिक मानसिक आर्थिक प्रगती होते. त्यासाठी सरांचे मनापासून हृदयापासून आत्म्यापासून सरांचे कोटी कोटी धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार, मी संतोष साळेकर, पुण्यामध्ये आहे सध्या. माझं काम म्हणजे हार्डवर्किंगचं आहे, गॅस डिलिव्हरीचे. पण सध्या मी कसं सर कुंडलिनी काय आहे खूप ऐकलं होतं, करत मग सरांकडे हा जॉईन केला क्लास कुंडलिनी जागृतचा. पण त्याच्यापासून जे अनुभव भेटतात ना ते खूप इमेजिन आहे सर. इमेजिन म्हणजे काय त्याला बोलताच येत असेल, कारण की मला शारीरिक प्रॉब्लेम म्हणजे माझा मणक्याचा प्रॉब्लेम आहे. काम करता करता मणके सटकलेले ते हेल्प पाहिजे. पण त्याच्यामध्ये आता कसं खूप पॉवरफुल आले की वाटतं, असं मी असं दुखत नाही. मी जास्त वेळ असं कधी बसत नव्हतो, आणि जास्त 10 मिनिटं 15 मिनिटं बसलं की असं आडवं पडायला लागलं की उभं राहायला लागायचं. पण आता ते कंटिन्यू 1 तास 2 तास बसायचं म्हणलं तरी कॅपॅसिटी वाढली वाढलेली त्याच्यात शरीरमध्ये. मानसिक बोलाल तर कसं, मानसिक पहिले पहिले टेन्शन असायचं, चिडचिड सारखी घरामध्ये आणि चिडचिड व्हायची, कामामध्ये ती चिडचिड व्हायची, लोकांकडे म्हणजे काय वादविवाद व्हायचा. पण आता मानसिक खूप शांत वाटतं एकदम. चिडचिड होत नाहीये. कुंडलीमुळे कसं म्हणतं, स्वतः म्हणजे माणूस स्वतः म्हणजे काय आहे ते माणूस स्वतः काय करू शकतो हे त्यातून शिकायला मिळालं. सरांचे खूप म्हणजे आभार की त्यांनी चांगले शिकवलं, चांगले शिकवतात. सकाळचं लवकर उठल्यामुळे चांगली सवय लागलेली आहे. खूप खूप धन्यवाद सर तुमचे. मी प्रणाली जागडे पुण्याहून बोलतेय. मी लॅब टेक्निशियन म्हणून जॉब करत आहे हॉस्पिटलमध्ये. मी कुंडलिनीचा कोर्स केला सरांकडे. तर मला बरेच काही अनुभव आले. माझ्यामध्ये म्हणजे जे काय भीती होती ती दूर झाली आणि त्याच्यानंतरनं मला पॉझिटिव्हिटी वाटायला लागली आणि मेडिटेशन करून पण मला खूप छान अनुभव आले आणि नेहमी सतत ऊर्जा राहायची, बॉडीमध्ये एनर्जी राहायची आणि सकाळी लवकर अचानक पहाटे जाग यायची. नाहीतर मला नेहमी अलार्म लावावा लागायचा. पण आता तसं गरज नाही पडत, आपोआप जाग येते आणि रात्री उशिरा झोपलं तरी पहाटे 3 वाजताच जाग येते.
आणि त्याच्यानंतरनं मेडिटेशन केल्यानंतर आणि हे कुंडलिनीचा कोर्स केल्यानंतरनं मी जसं जॉबमध्ये गेले तर माझ्या चेहऱ्यावरती एक तेज निर्माण असायची. तर पेशंट पण मला बोलायची की मॅडम तुमच्या चेहऱ्यावरती एवढी तेज कशी काय? तर मग मी सांगायचे की मी अशा ठिकाणी कोर्स केलाय वगैरे असं. मी सरांचं पण त्यांना रेफरन्स दिला. तर 1-2 जणींनी पण ॲडमिशन घेतले त्याच्यामध्ये. आणि म्हणजे रेकी केल्यामुळे ना आपल्या व्हायब्रेशनमुळे लोकं आपोआप आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. तर त्याच्यामुळं मी सरांचे खूप धन्यवाद मानते. आणि सरांनी खूप म्हणजे मन लावून शिकवलं आहे आणि सर खूप ओरडायचे पण. तेव्हा थोडंसं वाईट पण वाटायचं. पण त्यांनी म्हणजे जे ओरडले ते म्हणजे एक चांगल्यासाठी की त्यातून आम्हाला काहीतरी शिकायला भेटलं. ते जर ओरडले नसते तर आज आम्ही म्हणजे एक सिरियसलीपणा घेतला नसता. आणि मी सरांचे खूप खूप धन्यवाद बोलतेय. थँक्यू सर. बोलू. माझं नाव चंदन यशवंत शेटे. मी राहतो बदलापूर कल्याणजवळ. मला पहिले याच्यावर बिलकुल विश्वास नव्हता हे रेकी काय असतं वगैरे. पण जसं मी हळूहळू हे चालू केलं तर मला वेगवेगळे अनुभव यायला लागले. जसे माझ्या हातामध्ये थोडी अशी काहीतरी वेगळीच ऊर्जा जाणवते असं वाटायला लागलं. परत जे प्राणी वगैरे काय असतात त्यांना मारायची मला आता जरा दया दया भावना उत्पन्न झाली माझ्या शरीरामध्ये थोडीशी. आणि हा तर हे विजय सरांनी जे स्टार्टिंग पासून व्यायामाचे प्रकार शिकवले त्यामुळे त्याच्या आधी आमची बॉडी एकदम आखडल्यासारखी होती. याच्यामुळे म्हणजे आम्ही कधीच एवढा व्यायाम नाही केला जेवढा सरांनी आमच्याकडून करून घेतला. त्या व्यायामामुळे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ज्या आमच्या म्हणजे 72,000 नाड्या बोलतात सगळ्या 72,000 नाड्या आमच्या मोकळ्या करून ठेवल्या. आणि एक वेगळीच ऊर्जा आतमध्ये उत्पन्न झाली. आणि एक म्हणजे कुंडलिनी शक्ती काय असते ते पण आम्हाला काय माहिती नव्हतं. फक्त असे सगळे बोलत होते कुंडलिनी शक्ती ऍक्टिव्हेट होते, साधू लोकांची ऍक्टिव्हेट होते, ते हे करतात. पण हे हळूहळू सरांनी जे आम्हाला शिकवायला चालू केलंय ते जसं जसं आम्ही त्यात पुढे चाललोय आम्हाला एक वेगळी ऊर्जा आमच्या आतमध्ये आल्यासारखी वाटायला लागलेली. खूप छान सर. सर शिकवतात ते सरांची शिकवायची पद्धत पण एकदम वेगळी. थोडी आहे रागवतात पण ते आपल्या भल्यासाठीच रागवतात. त्यामुळे जरा बरं वाटतं सर. धन्यवाद सर.